नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. उच्च व तंत्र शिक्षण ग्रंथालय संचालन महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथपाल अधिकारी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथे 6 व 7 मार्च रोजी नागपूर ग्रंथोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले होते. आज ग्रंथोत्सवाचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी मात्र सभागृहामध्ये बसलेल्या सर्व श्रोत्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणणारा एकपात्री प्रयोग मी आंबेडकर बोलतोय त्या प्रयोगाने पाहताना सर्व श्रोत्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले होते. आजची बातमी ऐकण्यापूर्वी बघण्यापूर्वी थोडी कनक खुशी न्यूज चॅनलवर आपण जर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देश विदेशातील ताज्या बातम्या नियमित बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. आजची बातमी देखील शेवटपर्यंत बघत राहा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर आजची ताजी बातमी बघूया कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल आमसुंगीकडून. आज नागपूर ग्रंथोत्सव 2025चा दुसरा दिवस 7 मार्च आणि आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये मी आंबेडकर बोलतो हे एक पात्री नाटक प्रयोग सादर करते प्राध्यापक डॉक्टर देवा बोरकर यांनी गोंदिया येथील यांनी सादर केला. यांनी या एकपात्री नाटकामध्ये जेव्हा रमाबाई यांच्या पत्राची वाचन करतात आणि आपल्या रमाबाई सोबतच्या आठवणींना उजाळा देतात तेव्हा या सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहत नाही. ते म्हणतात, रामू, तू आपल्या अपत्याचे डोळ्यासमोर निघून जाताना बघितले, तू एवढे दुःख सहन केले आणि मला सांगत होते की तुम्ही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, तुम्ही आपली काळजी घ्या, तुम्ही चांगला अभ्यास करा. आणि हे सांगत एकपात्री प्रयोगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या भूमिकेमध्ये डॉक्टर देवा बोरकर रडत होते तेव्हा सर्व प्रेक्षकाच्या डोळ्यातसुद्धा अश्रू आलेले होते. तर दुसऱ्या प्रसंगामध्ये जेव्हा रमाबाई आंबेडकर यांची प्रकृती जास्त होती आणि तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी काही करू शकत नाही, आपली अपत्य निघून गेली तरी मी काही करू शकलो नाही आणि आता तू जात आहे तरी मी काही करू शकत नाही. आपण दुःख सहन केले आणि मला सुखात ठेवलं, तू थंडी सहन केली आणि मला मायेची ऊब दिली. रमा असे करत जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रडतात तेव्हाही सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहत नाही. असा हा एकपात्री प्रयोग डॉक्टर देवा बोरकर यांनी सादर केला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की डॉक्टर देवा बोरकर यांनी आतापर्यंत 2000 या नाटकाचे प्रयोग केले, परंतु त्यांची प्रकृती बरोबर नसल्यामुळे त्यांनी 2 वर्ष या नाटकाचे प्रयोग केले नाही. परंतु आज या प्रकृतीवर मात करून देखील त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी बोलतोय हा एकपात्री नाटक प्रयोग सादर केला. तेवढ्याच जोमाने तेवढ्याच ताकदीने हा प्रयोग सादर केला. त्याबद्दल देखील डॉक्टर देवा बोरकर यांचे किती कौतुक करावे. तर बघूया काही प्रयोग मी आंबेडकर बोलतोय एकपात्री नाटक प्रयोग सादर करते प्राध्यापक डॉक्टर देवा बोरकर गोंदिया. यातील काही प्रसंग बघूया.
झाली असती. मुकी तडफड जीवाची तिची बर्बादी झाली असती. सुखाचे गीत गात आज प्रकाशात जगतो आम्ही. तुम्ही नसता तर वर्ण जातीच्या गुहेत काळोख झालो असतो आम्ही. तुम्ही नसता तर वर्ण जातीच्या गुहेत काळोख झालो असतो आम्ही. या परिवर्तनवादी रंगभूमी. हॅलो, मी आंबेडकर बोलतो. येस येस, प्रूफ तपासून झालं की पाठवतोच. नाही 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 नाही, मुद्रण दोष नको. नो नो नेव्हर. ओके, सी यू. ओके. मी भीमराव आंबेडकर, रामजी मालोजी सपकाळांचा मुलगा, भीमाबाई रामजी सपकाळांचा मुलगा. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जवळील महू छावणी इथं माझा जन्म झाला. मी आईवडिलांचा 14वा पुत्र. 14व्या पुत्रावरून आठवलं, मी आयुष्यभर माझ्या भारतीय जनतेला सर्वप्रथम कुटुंब नियोजनाचे धडे दिले. मी त्यांना सांगितलं, 1 चाइल्ड 1 लॅड. एकच मुलगा, त्यावरच लाख रुपये खर्च करा आणि त्याला हुशार बनवा. एक गंमत आठवली. मी लॉ मिनिस्टर असतानाची गोष्ट. एक दिवस मद्रासची डिसोजा नावाची एक व्यक्ती घरी आली. माझी कुटुंब नियोजन विषयक मते ऐकून अगदी प्रभावित होऊन तार्किकपणे ती म्हणाली, बाबासाहेब, आपण कुटुंब नियोजनाचा विचार मांडता तो खरोखरच महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या वडिलांना झालेले 14वे अपत्य, तुमच्या वडिलांनी रामजी सुभेदारांनी जर कुटुंब नियोजन केलं असतं तर तुमचा लाभ आम्हाला झाला असता का? तिच्या या विनोदी बोलण्यावर मी काय बोलणार, हसलो. आज काय झालं कळत नाही. अनेक स्मृती मनात ताज्या होत आहेत. मी कसा शिकलो, कसा भांडलो, इथपर्यंतचा हा काटेरी प्रवास सारच कसं नवल वाटतंय, आश्चर्य वाटतंय. मला आजही आठवतात ते शाळेचे दिवस. तरीही ब्रिटिशांच्या संदर्भात माझ्यावर जी चिखलफेक करण्यात आली ती मोठी विचित्र होती. मी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेत नाही अशी टीका करण्यात आली. मला सामाजिक क्रांती हवी होती. ज्या झोपड्यांपर्यंत स्वातंत्र्याचा सूर्य पोहोचलाच नाही त्यांच्यापर्यंत स्वातंत्र्याची किरण पोहोचवायची होती. सामाजिक लोकशाही बळकट झाल्याशिवाय राजकीय लोकशाही कदापि टिकू शकणार नाही हे मी वारंवार सांगत होतो. मी भारतीय घटनेच्या माध्यमातून संसदीय लोकशाही दिली. एक व्यक्ती एक मत हे तत्व घटनेतून दिलं. गरीब श्रीमंतांना मतदानाचे कायदेशीर अधिकार समान पातळीवर दिले. वरच्या घटकांपासून शेवटच्या घटकांपर्यंत सर्वांचे कल्याण हेच माझं लक्ष होतं. राष्ट्र कसं मजबूत बलशाली होईल यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मी नेहमी देशहिताचाच विचार करीत आलो आहे. जगाच्या इतिहासात माझं नाव देशद्रोही म्हणून गणलं जाऊ नये इकडे माझं लक्ष असेल. मी एका क्षणात देशाचं वाटोळं करू शकलो असतो. माझ्या विरोधकांना हे चांगलं ठाऊक आहे, पण नाही, ती नुसती कल्पनाही मनाला अनंत वेदना देते. या एकपात्री नाटक प्रयोगाशी संबंधित असलेल्या सर्व लेखक, दिग्दर्शक, संगीतकार या सर्व कलाकारांचे आयोजकाच्या वतीने स्वागत करण्यात आले. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.